काय या दोघेच काय आज? अनघाद्विका, नमस्ते मॅम. नमस्ते. झाले का गणपती? हो. हॅलो कुठे आहे आहे. हॅलो, व्हिडिओ ऑन कर. आहे का गणपती आहे घरी? हो. हो. मी गौरी. नाही दाखवून नाही. अरे तिकडे नी- हम्म. गणपती दाखव. मला गणपती दाखवते का? अरे वा, बघू बघू. वा, वाव, कोणी छान केलं छान. डेकोरेशन? आम्हीच केलं. वा, छान झालीत फुलं बिलं सगळं. फुलं अंजनी मॅडमनी शिकवली होती तीच आहेत का ग? माहित नाही, आठवत नाही आता. आता आठवत नाही, 4 वर्ष झाली. तेव्हा आम्ही खूप लहान होतो. हो ना? काय या वर्गाचं कठीण दिसतंय मॅडम. हो ना, अजिबातच येत नाहीत ना, हो फारच ना. कमी येतात त्यात. हा, हंसिया ठीक आहे, हंसियाचं तर ठीक आहे, हंसिया राहील. अनघ आद्विका आहेत रेग्युलर. अजून कोण होतं? ऋषदा एक येत होती. सुषदा त्या दिवशी तीच होती एकटी, तिने तेव्हा दोघीच सर होत्या सांगितलं. तेव्हा. हो ना. ओवीचा बापू करून घेतो म्हणले. ओवी तिला यायला कुलकर्णी सांगायला नाहीये, हरकत स्नेहल नाही. नाहीये. ओळी कुलकर्णी का नाही आली पण? काय माहिती बाई, परीक्षा चालू आहे तो बऱ्याच मॅडम. हो, तेही आहे, काय हरकत नाही. बघूया, हम्म. घेऊया त्यांचा एक्स्ट्रा एखाद्या दिवशी बसून घेऊन घेऊ आपण. त्यांचं हम्म मला वाटतं ते 2 ते याच्यामध्येच घ्यायला लागणार आहे अभ्यास, 2 ते 12. शाळा सुट्टी आहे ना. तेव्हाच घेऊया. हम्म. एक दिवस छान 2 तास जरी घेतला ना तरी पुरे. होय होय. मी आता प्रश्नोत्तर डायरेक्ट प्रश्न कॉपी करूनच टाकत आहे, हा, फोटो काढून सरळ फोटो सरळ. काढून. हो, आणि पूर्ण करा म्हणून लिहून पाठवत आहे, म्हणजे कळेल त्यांना. करणे जरा अवघडच आहे. आज काय घ्यायचं ठरलं होतं आपण? घड्याळाचे गुपित, घड्याळाचे कविता झाल्या वाटतं ना यांच्या दोन्ही. आलं कोणीतरी, अद्विका आनंद, त्या दोघी जणी काय परत परत येतात त्यात. हा मॅडम, कविता दोन्ही झाल्या वाटतं ना यांच्या. हो, कविता नाही, सकाळ कविता नाही झाली यांची. सकाळ राहिली आहे, एक जण सकाळ. आहे, कविता झाली. हा, सकाळ सकाळ राहिली आहे. मी पुस्तक आणते. यांचे 3 राहिले तो म्हणजे. त्यातनं तेच तर मागच्या वेळी तिचं नुसतं क्वेश्चन आन्सर्सच घेतले मी पटकन. हम्म. अनघा आधी का तुम्ही लिहिले का प्रश्नोत्तर? मॅम कुठले? काय करावं मॅडम? या दोघींचं घेऊन घेऊया आणि सोडून देऊ मग. वाचून घेऊया आता, काय करणार मग. धडा का कविता वाचायला सांगूया मग. ओवी कुलकर्णी आली. कविता घेऊन घेऊ, ठीक आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये वर्गामध्ये मग धडा वाचायला सांगूया तो हम्म. घड्याळाचे. आणि शाहू महाराज तो नंतर. हम्म. हा, ओवी कुलकर्णी लिहिले का ग प्रश्नोत्तर? एवढे द्यावे, एवढे द्यावेचे प्रश्नोत्तर लिहून झाले का? अनघा लिहिले का? नाही मॅम. मग कसं करणार आपण?
मी पण नाही लिहिले. अनंता एवढे द्यावे. हा ओवी, तुला आठवते का कविता? अनंता एवढे द्यावे. अनंता म्हणजे कोण? आपण प्रार्थना घेऊ. एवढे द्यावे. सकाळ सकाळ ना. ओके, 139. पण परीक्षा कधी आहे ओवी तुझी? माझी परीक्षा 28 तारखेला सुरू होणार आहे. आणि संपणार कधी आहे 28 मग? सप्टेंबर. 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर. बरं, ठीक आहे, चालेल. तर याचे प्रश्नोत्तर, ती सकाळ कविता पण बऱ्यापैकी मोठी आहे. पहिले आपण प्रार्थना घेऊया, चला. अनघा म्हणजे पहिला म्हणा. तिघीच. अनघा, पहिला अद्विका आणि अनघा, ओवी. दुसरं अद्विका, तिसरं ओवी. हीचा मुझी प्रार्थना हेचा मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीचा मुझी प्रार्थना, धर्म जाती प्रार्थ भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीचा मुझी प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देईल आम्हाला काजव्यांचे जाणे. मानसाने मानसाची मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढेचे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. ठीक आहे. तर ओवी, तुला आठवत आहे का की कुठली कविता घेतली होती आपण? मॅम एवढे घ्यावे. एवढे द्यावे. अनघा, अद्विका, तुम्हाला आठवत आहे का? हो मॅम, एवढे द्यावे. हा, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय शिकलो? सगळं काय कवीनी कुणाला मागितलं सगळं? अनंता. अनंता म्हणजे कोण? कुणाकडे मागणं आहे? कुणाला मागितलं एवढं द्या मला, एवढं द्या मला, एवढं द्या? जेजी बाप्पाला. कुणाला? कुणाला ग? अथर्वचा देवाला. 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 अथर्वचा शब्द घेतला ना तिने. कोण काय म्हणाली? मला कळलं नाही. जयजी बाप्पा. अच्छा, हो का? अरे वा. हो ना ओवी? काय मॅम? कुठला बोललीस? म्हणते शब्द? जयजी बाप्पा. हा, जेजी बाप्पा. अच्छा, ठीक आहे. हो, तर आता याचे प्रश्नोत्तर तुम्ही कुणीच लिहिले नाही. आता लिहितील, आपण पुढे वाचूया, नाही तर काही होणारच नाही. दररोज मी तीच असं उत्तर करते. घेतल्यासारखं होतील. हे बघा, एक वेळा ते बघ, कवींनी आभाळ कुणासाठी व का मागितले आहे? पेट ती राहू दे चूल असं कवी का म्हणतात? मोकळ्या वाटा कुणासाठी असू द्याव्या? हे सगळं आपलं झालेलं आहे. त्यामुळे एक वेळा वाचा आणि त्याच्याप्रमाणे उत्तर लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे ओवी कुलकर्णी? हा, आणि अनघा, अद्विका पण. तर आपण आता नवीन कविता घेऊया. सकाळ. मॅडम वाचता का? मोठी आहे कविता. थोडस पाठ परिचय पण आहे. पाठ परिचय. पाठ परिचय. आता तुम्ही ना थोड्या पुढचे मोठे परीक्षा आहे ना तुमची आता, कोविड.
तर त्यांनी काय त्याच्यामध्ये तुम्हाला असे पण प्रश्न येणार आहेत. आता पद्मा गोळे यांच्या अ, इतर इतर कोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत असा पण प्रश्न येणार आहे. मागच्या परीक्षेत आलाय ते त्या ह्याचा त्या हो त्या का? जणांचा. हा प्रिंट आउट आहे ना त्यामुळे सगळ्यांजवळ? ओवी मॅडम प्रिंट आउट आहे का? हा, त्याच्यातलं पहिला जो पॅरेग्राफ आहे म्हणजे जे लिहिलेलं आहे कवयित्रीबद्दल वगैरे ते आता मॅडम वाचून दाखवतील. इंट्रोडक्शन तुमच्या इंट्रोडक्शन. ठीक आहे. परिचय. आता ही कवी आहे, कवी किंवा लेखक, लेखक लेखिका कवी कवयित्री काय असेल ते. आता पद्मा गोळे ही कवयित्री आहे. त्यांचं नाव बघा आता काय आहे, पद्मा गोळे, पद्मावती विष्णू गोळे. आता हे कंसात दिलंय ना, ते त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख आहे. खूप जुन्या आहेत या, खूप ओल्ड. 1913 मध्ये जन्मल्यात, बापरे. 100 वर्षाच्या आधी, स्वातंत्र्यापूर्वी. स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या आहेत. इतक्या आजी पणजी सारख्या आहेत, पणजी आजी सारख्या आहेत, पणजीच्या इतक्या पणजी. मोठ्या. त्या गेल्या कधी तर 1998 मध्ये. प्रीतीपथावर हा पहिला काव्य संग्रह. आता कविता जी एकत्र छापतात ना त्याला काव्य संग्रह म्हणतात, कथा असतील तर त्याला कथा संग्रह म्हणतात. नंतर खूप मोठी एकच स्टोरी असेल त्याला कादंबरी म्हणतात. असं वेगवेगळं आहे. तर कवितांचा जो संग्रह असतो तो कविता संग्रह, काव्य संग्रह. काव्य म्हणजे कविता. मग नंतर आणखीन कुठले आहेत त्यांचे, तर निहार, स्वप्नजा, आकाशवेडी, श्रावण मेघ हे काव्य संग्रह. शिवाय काय आहे बघा, नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न या नाटिका. जशी छोट्या मुलांची आपण नाटक बसवतो की नाही, तुमचं घेतलं होतं की नाही आपण, त्याला नाटिका म्हणतात. छोटस असं एक 10 मिनिटं 15 मिनिटाचं. तशा त्यांनी 2-3 नाटिका लिहिल्या आहेत. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र आणि स्वप्न, आणि वाळवंटातील वाट ही कादंबरी. कादंबरी म्हणजे खूप मोठी स्टोरी असते, त्यात खूप पात्र असतात, खूप ठिकाणं असतात, असं मोठी स्टोरी असते खूप. इत्यादी Novel. पुस्तके प्रकाशित आहेत. आता पाठ परिचय म्हणजे हे पाठ, हा जी कविता लिहिली आहे त्याचा परिचय देत आहेत. म्हणजे काय, तो ओळख करून देत आहेत. सकाळ होता, सर्वांचा दिवस सुरू होतो. मग तो मनुष्य असो वा पशु पक्षी, प्रत्येक जण आपापल्या नादात तालात सकाळी व्यस्त असतो. सकाळचे ते कोवळे केशरी ऊन, तृणपर्णावर पडलेले चकाकते दवबिंदू, वेलींवर झाडांवर उमललेली फुले, यामुळे सकाळ नेहमीच हसरी, आनंदी व स्वच्छंदी जाणवते. अशाच एका प्रसन्न सकाळचे वर्णन कवयित्रींनी या कवितेतून केले आहे. सकाळी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटतं की नाही, का तर आपली झोप चांगली झालेली असते, सूर्य वर यायला लागलेला असतो, आकाशात खूप छान छान रंग असतात. त्यामुळे आपल्याला नेहमी रात्रीपेक्षा सकाळी प्रसन्न वाटत असतं ना, छान वाटत असतं ना. कधी तुला कधी अनघा छान वाटतं, सकाळी का रात्री? मॅम सकाळी. सकाळी. दोघींना सकाळी ना. हा, आणि ओवीला सकाळ. मॅम सगळ्यांना सकाळी सकाळी. सकाळी छान वाटतं ना. उत्सुकता असते आपल्याला, दिवसभर काय काय होणार, शाळेत काय शिकवणार, आई डब्यात काय खाऊ देणार, अशी उत्सुकता असते ना सगळी. त्यामुळे सकाळ नेहमी प्रसन्न असते, आपली विश्रांती पूर्ण झालेली असते, आपले शरीर पण तयार झालेलं असतं विश्रांती घेऊन आजच्या दिवसाला तोंड द्यायला. त्यामुळे त्याचं सकाळचं वर्णन त्यांनी ह्या कवितेत केलेलं आहे. कवितेचं नाव पण सकाळच आहे. ये अवखळ पोरी समान आज सकाळ, तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ, नादात वाजवित रुमझुम अपुले चाळ, गरट्यातून उडवी खगास हीच खट्याळ. आता काय करू, अख्खी कविता वाचू का एक एक सांगू? काय नाही, अख्खी कविता वाचून घ्या, ऐकूया, मग एक एक घेऊया. तोपर्यंत त्यांच्या डोक्यात थोडे शब्द तरी असे जातील. हो ना. करी आनंदाचे मोर पीस घेऊनी, गुदगुल्या करी मज गालावर फिरवूनी, गुणगुणत स्वतःशी वारा अधीरे गाणे, अनफुगडी घाली घालीत मजसी उखाणे. हे ऊन केशरी लोळण घेई अंकी, लुसलुशीत कोवळी निर्मळ बाळ तनुकी, तृणपर्णी हसते दव मिचकावित डोळे, भिजविते वसन मम लावून या कर ओले. मुलं कधी गेली सुद्धा नसतील शेतात, त्यांना काही माहित पण नसेल. तरुवेलीवरती फुलला सुमसंभार, लढिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार, मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी,
मखमालीचा परकर आज ल्यायला काढी, ल्यावया काढी. घेऊन ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणविते ये बनूनी अवखळ पोर. अन मलाही वाटे मुक्त सोडूनी केश, लेऊनी परिसम हलका निळसर वेश. होऊन तरलया वाऱ्या समधावावे, सोनेरी असल्या उन्हात मिसळून जावे. गुदगुल्या कराव्या मूर्त बनूनी आनंद, गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद. सुमनापरी निर्मळ हसुनी जगा हसवावे, अन विहंग बनूनी आकाशी विहरावे. या लीन तृणाला दव बनूनी नटवावे, अन माझ्यातुनी मी निसटुनी सकाळ व्हावे. काय कळलं का काही? कुणाप्रमाणे वाटली सकाळ त्यांना? एखादा छानसा शब्द सांगा मला. कशी 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 वाटली सकाळ? पहिल्याच वाक्यात आहे. कोण वाचेल पहिलं वाक्य? अनघा, अद्विका, लक्ष आहे का? हो मॅम. मग सांगा मला. ये अवखळ पोरी समान आज सकाळ. हा, मग कुणाप्रमाणे? अवखळ पोरी समान. अवखळ पोरी समान. आता अवखळ पोरी समान म्हणजे काय? कशी असते अवखळ मुलगी? शांत नसलेली. शांत नसलेली, सारख्या खोड्या काढणारी, इकडून तिकडून धावणारी. कोण आहे असं? अनघा का अद्विका? का दोघी तशाच आहेत? अद्विका. अद्विका अशी आहे? ठीक आहे. तर मग अवखळ पोरीला असं समोर आणा, नजरेसमोर. काय काय करू शकते अवखळ मुलगी, आणि छान रंगीबेरंगी कपडे घालते, काय काय करते, आणि त्याच्याप्रमाणे त्या सकाळचं वर्णन तिच्याशी कम्पेअर करून केलेलं आहे. हे थोडक्यात मी सांगितलं. आता बाकीचं आपण वन बाय वन घेऊया. हा. ये अवखळ पोरी समान आज सकाळ, तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ. नादात वाजवित रुमझुम अपुले चाळ, गरट्यातून उडवी खगास ही खट्याळ. आता अवखळ मुलगी आहे म्हणजे ती काय पण करते ना. मग त्यांनी अशी उपमा दिली की ती माळ तोडत येते गळ्यातली. जे दरवेळी माळ तोडायला असं नाही, काहीतरी उद्योग करतात ना. नको ते उद्योग जे असतात ना त्याला अवखळपणा म्हणतात. मध्येच जायचं, पाणी सांडून टाकायचं, ते असं. हा, किंवा सूर्याची किरणांना पण फुलमाळ सोन्याची म्हणू. फुलमाळ म्हटलंय. हा, म्हणजे सूर्याची किरण सूर्य येतात. उगवतो तेव्हा सोनेरी दिसतो की नाही? बरोबर ना? पाहिलाय का उगवता सूर्य? सनराईज पाहिलाय की नाही? सनराईज कुठे गेला होतात तर? असं सनराईज पॉइंटला वगैरे नाही गेलात? आता उद्या लवकर उठून बघा सनराईज. गेले. तुमचं आहे का वेस्ट मध्ये, ईस्ट मध्ये आहे का घर? दिसतं का तुम्हाला? ते पण प्रॉब्लेम आहे आता. ईस्टला असेल तरच दिसणार, टेरेसला जाऊन बघा. नाही तर टेरेसवर जाऊन बघायला पाहिजे. टेरेसवर दिसतं. ठीक हा. आहे. तर ते जसं सोन्याची फुलमाळ म्हणजे सोनेरी किरणांची माळ, ती तोडत येते. म्हणजे सकाळ जेव्हा होते तेव्हा अशी छान सोनेरी प्रसन्न किरण सकाळ. येतात ना, हा. तसं उपमा दिली ती. पण अवखळ कशी येते त्या मुलीसारखी? मुलगी कशी काहीतरी खोड्या काढते ना, तशी जी सकाळ सोनेरी किरणांची म्हणजे फुलमाळ म्हटलंय त्याला, उपमा दिली, याला उपमा म्हणतात. सोनेरी किरणांना सोन्याच्या फुलमाळेची उपमा दिली. नादात वाजवित रुमझुम अपुले चाळ, ज्या आवाज सुरू होतात ना सकाळ झाली की, वेगवेगळे आवाज सुरू होतात, आणि मग घरट्यातनं पक्षी उडून कामाला लागतात. पक्ष्यांना काय आंघोळ बिंघोळ करायची नसते, उठून आपलं सरळ कामाला लागतात ते, होय की नाही? काय शब्द वापरलाय पक्ष्यांसाठी? सांगा पटकन. घरट्यातून उडवी. वाचा. खग. खग. आपलं झालंय हे. ठीक झालंय आहे. ना, आपण समानार्थी शब्द घेतलेत ना. खगांसही खट्याळ. आता खट्याळ म्हणजे पुन्हा खोडकळ. ठीक आहे. आणि अवखळ मुलगी काय घालते पायामध्ये? चाळ, पैंजण. पैंजण. ठीक तुमचुम आहे. आवाज येतो ना, हे माणसं पण उठतात ना सकाळ झालं की, मग त्या आपल्या माणसाच्या आवाजाने पक्षी पण उडतात असं. लक्ष द्या, उठू नका एका ठिकाणाहून. अद्विका, महत्वाचं आहे हे, आपल्याला परीक्षेत येणार आहे. ओवी कुलकर्णी, आहेस का जागेवर?
मॅम मी आहे हा जिथं बसलेली आहे तिथंच आहे. हा चला आता पुढचा शब्द आहे करी. करी म्हणजे काय? करी. कर कर म्हणजे कर म्हणजे हात. आठवतंय का आपण घेतला मॅम होता? कर म्हणजे हात. हिंदीमध्ये त्याला डू म्हणतात. हिंदीमध्ये अगं नाही, मराठीत पण डू मराठीत पण म्हणतात. डू म्हणतात. पण दोन शब्द, दोन इथे अर्थ आहेत. अ, एका शब्दाचे दोन अर्थ आहेत. तर इथं त्याचा अर्थ हात आहे. करी घेऊनी म्हणजे हातात घेऊनी आनंदाचे मोरपीस. मोरपीस बघितल्यावर आनंद वाटतो की नाही आपल्याला, हो की नाही? म्हणजे आनंदाचा मोरपीस म्हणजे काय, आनंद वाटतो सकाळी असं म्हणायचं. हा पुढे पुढे लक्ष द्या मुलींनो. हा गुदगुल्या करी मज गालावर फिरवुनी. आता ते मोरपीस जर गालावर फिरवलं तर कसं वाटतं? टिकल टिकल होतं ना. हा तर तशाच प्रकारे सकाळ जी येते ती आनंदाचं मोरपीस घेऊन येते आणि मला सकाळी गुदगुल्या करून काय करते? कुठं होते कामाला उठवते. लागते. कामाला लावते. हा ठीक आहे. गुणगुण तर स्वतःशी वारा अधीर गाणे. अजून काय येतं सकाळी सकाळी छानसा? वारा. वारा. गार वारा येतो ना, छान गार वारा येतो. वाटतं. जसं ऊन वर येतं, सूर्य वर येतो तर गरमी व्हायला लागते ना, गरम व्हायला लागतं. मग सकाळी छान प्रसन्न गारगार असतं ना, तसं म्हणते. अन फुगडी घाली घालीत मजसी मजसी उखाणे. तर वारा काय करतो? गुणगुणत येतो आणि कुठलं गाणं म्हणजे अधीर आहे गाणे म्हणजे असं छानसं गाणं म्हणत वारा आलेला असतो. तसा झुळूक झुळूक जी असते वाऱ्याची अशी छान वाटते ना. तर जसं काही तो गाणं म्हणत आलेला आहे आणि मला काय म्हणतो? मला फुगडी घाली घालत मजसी उखाणे. मला कोडं घालतो म्हणजे मला कोड्यात पाडतो. काय असेल आज दिवसभर हा असं. ठीक आहे. कळलं का सगळ्यांना? ओवी कळलं का हे? या काय वेगळंच पाहतात वाटतं दोघी. लक्ष अनघा कुठे कृपा, आहे? वेर आर यू? अगं लक्ष द्या ना. पुस्तकात पुस्तकात पाहताय, बोलताय कोणाशी मग? तू हे नाही काढलं, प्रिंटआउट नाही काढलं? प्रिंट आउट आहे त्यांच्या जो समोर आहे. बघितल्यासारखं वाटतंय. नाही कोणाशी तरी बोलत होत्या. हा ओवी कुलकर्णी 3 कळलं कडी का? आज शिकूया कोण मॅडम, 4 पुढच्या याला शिकूया. कोण गाणं कोण म्हणते? अजून गाणं कोण म्हणते? वारा. वारा गाणं म्हणतोय. आपण थोडं सोपं करूया. फुगडी कोण घालत आहे? पुन्हा फुगडी पण कोण घालत आहे? वारा गाणं गात आहे. फुगडी कोण घालत आहे? पुन्हा वाराच ना. वाराच करतोय ना. अन फुगडी घाली घालीत मजसी उखाणे. आणि कोडं कोण घालतोय? पुन्हा वारा. वारा. वारा काय काय करतोय? गाणे गातोय, फुगडी घालतोय आणि उखाणे विचारतोय. ठीक आहे. आपण याला सोपं करू आता, जास्त डीप मध्ये नाही जाऊ. हा ठीक आहे. पुढे हे ऊन केशरी लोळण घेई अंकी लुसलुशीत कोवळी निर्मळ बाळ तनुकी. आता बाळ तनू म्हणजे काय? छोट बाळ. हा आणि तनू म्हणजे काय? शरीर. हा किंवा छोटं बाळ कसं असतं? असं सॉफ्ट सॉफ्ट असतं ना, लुसलुशीत. कसं असतं? सॉफ्ट. असं पकडलं की असं सॉफ्ट सॉफ्ट असतं, हो ना. तर काय म्हणते कवयित्री की हे ऊन केशरी लोळण घेई अंकी. आता केशरी रंग, ऊन हळूहळू वाढायला लागलं म्हणजे सकाळ जेव्हा होते तेव्हा ऊन पडतं ना. कुठल्या रंगाचं आहे ऊन? रंग रंग वाचा. येलो. अगं मराठीतच वाचा ना. कोणता रंग दिला तिथे? केशरी. केशरी. ठीक आहे, लक्षात ठेवा तेच. हा लुसलुशीत कोवळी निर्मळ बाळ तनुकी म्हणजे जेव्हा ते असं छान ऊन येतं तेव्हा आपण ते असं सकाळचं ऊन कसं वाटतं आपल्याला? आपण काय म्हणतो त्याला? शब्द वापरतो त्याला आपण. कोणता शब्द आहे इथे दिलेला आहे ऑलरेडी? कोवळ ऊन है ना. कोवळ ऊन असं म्हणजे छान वाटतं, प्लेझंट वाटतं त्याला. आपल्याला ते हवं असं वाटतं. कसं हवं असं वाटतं? जसं एखादं छोटं बाळ आपण हातात घेतल्यावर सॉफ्ट सॉफ्ट वाटतं, तसं ते कोवळ ऊन आपल्या अंगावर येतं. ते आपल्याला ते आनंद देतं.
आपल्याला प्रसन्न वाटतं त्याने. कळलं का ओवी कुलकर्णी? तो व्हिडिओ ऑन करत जा बेटा कधीतरी. का ग मॅम करू का प्रॉब्लेम आपण? आहे. हा आईचा प्रॉब्लेम मोबाईल, एक दिवस आईचा मोबाईल घे आणि आईच्या मोबाईल वरून जॉईन कर बरं. मॅम तुझी मी आईच्याच मोबाईल वरून जॉईन व्हायले, त्याच्यातच प्रॉब्लेम आहे. दुसरा कुठला फोन घे, बाबांचा फोन घे मग. बरं ठीक आहे, बघू. हा तर काय आहे मग, ऊन कसं आहे, कुठल्या रंगाचं ऊन आहे? केशरी रंगाचं. कसं आहे? छोट्या बाळाप्रमाणे आहे. कोवळं ऊन आहे, छोट्या बाळाप्रमाणे आहे. ठीक आहे, जे आपल्याला हवं हवंसं वाटतं. तृणपर्णी हसते दव मिचकावित डोळे. आता दवबिंदू म्हणजे काय? दवबिंदू माहितीये तुम्हाला? सकाळी सकाळी आपण जेव्हा बाहेर जातो अंगणात किंवा असेल तर तिथे गवताच्या पाती असतात, गवत असतं, गवतावर काय असतात? दवबिंदू, ड्यू ड्रॉप्स. कळलं का? पाण्याचे ड्रॉप्स छोटे छोटे. हा तर तृणपर्णी हसते. आता तृण म्हणजे काय? गवत. गवत. ठीक आहे. पर्णी म्हणजे पर्ण, पर्ण म्हणजे पाती किंवा पान. झाड, पान. झाड. हा त्याच्यावर काय दिसतंय तुम्हाला? ते जे दवबिंदू असतात ते कसे असतात? चमकतात ना प्रकाशात, त्या उन्हाच्या याच्यामध्ये असे छानसे चमकतात. तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की जसं काही डोळे मिचकावत आहेत. कळलं? हा तृणपर्णी हसते दव मिचकावित डोळे. म्हणजे सकाळ जेव्हा येते तेव्हा ती कशी येते? कोवळी सकाळ येते, लहान बाळाप्रमाणे असते, आपल्याला हवी हवीशी वाटते. हा कोणत्या रंगाचं असतं ऊन? ते केशरी रंगाचं ऊन. आणि तृणपर्णी म्हणजे गवताच्या पातींवर आपल्याला जे दव दिसतं ते जसं डोळे मिचकावून आपल्याकडे बघत असतं, असं ते चमकत असतं. चमकणारे दवबिंदू पाहून कवयित्री काय म्हणते की जसं काही ते आपल्याला डोळे मिचकावून बघत आहे. पण डोळे मिचकावण्याची जी सवय आहे ती कुणाची आहे? ऍक्च्युली आपलं सर्वात स्टार्टिंगचं काय पात्र? ते अवखळ मुलगी है ना. तर ती अशी म्हणजे मिटक्या मारत असताना डोळे मिचकावून वगैरे अशी बोलायची सवय असते अवखळ मुलींना. हा त्या शांत असतात, त्या शांत असतात, अवखळ मुली मात्र तशा नसतात. ते बघा तिकडे डोळे मिचकावतायत. हा ठीक आहे. भिजविते वसन मम लावणीया कर ओले. आता वसन म्हणजे काय? वसन कपडे, आपल्या कपडे. अंगातले कपडे. हा वस्त्र, वसन म्हणजे वस्त्र. असतं. तर त्यामुळे होतंय काय की मला म्हणजे असं सकाळचं कोवळं ऊन, ते दवबिंदू आणि सगळं करून माझे जसं काही मी चिंब होऊन जाते. म्हणजे कवयित्री म्हणते असं. हा भिजविते वसन मम लावणीया कर ओले. आता हे कर ओले म्हणजे पुन्हा काय? हे पुन्हा कर म्हणजे हातच आहे. ठीक आहे. म्हणजे तर ते माझे तृणपर्णी जे आहेत ना, ते आपण जाताना ते ओलं लागतं आपल्याला ना अंगाला. छान वाटतं ते सकाळी असं ओलं लागतं ते. तर हा म्हणून ते तसं म्हणते की ते जणू काय ते त्याचे हात आहेत गवताचे, आणि ते आम्हाला लागल्यामुळे आपली वस्त्र म्हणजे कपडे आपले थोडेसे ओले होतात. ओले ते असं होतात. खूप भिजत नाही पण पावसात भिजतो तसं, जस्ट ओलं होतं. झालं. आता इथपर्यंतच जरा पुन्हा एक वेळा आपण रिपीट करू. ठीक आहे. अवघड याला आहे रिवाइज ती. करू, अजून जरा जास्त पण ही पण अवघड आहे. बरी आहे, पहिल्या याच्यापेक्षा ही बरी आहे कविता. हो निदान शब्द तरी सोपे सोपे आहेत. सोपे आहे. हा तर आता अवखळ मुलीची उपमा कवयित्रीनी सकाळला दिलेली आहे. त्याला म्हणतात उपमा. तिने तिने म्हटलेलं आहे काय? अवखळ मुलीसारखी सकाळ आली. तर आता हे मला पहिल्या कडव्याचं थोडस कोण सांगेल मला थोडक्यात? ओवी वाचायलाच सांगूया तिघींना तीन कडवी, चालेल, वाच. म्हणजे ओवी मग वाच पहिलं. दोन्ही प्रॅक्टिस होईल. मॅम मी सुरू करू? हा हो. कर. ये अवखळ पोरी समान आज सकाळ, थोडी थोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ, नद्यात नादात नादात वाजवीत रुमझुम आपुले चाल. ओवी चाळ थांब 1 मिनिट. चाळ बरोबर वाच. नादात, काय? नादात, नादात वाजवीत. नादात वाजवीत रुमझुम आपुले चाल,
घरट्यातून उडवी हंगास खगास खंगा खंगास नाही अगं बाई, हे बघ, खगास ते आहे. जरी असलं ना तरी असं खगास त्याचा वेगळा उच्चार नाही करायचं, खगासच खगास म्हण. म्हणायचं. खगास म्हण. हे अनेक वचन आहे, खगास खगचं खग, खगास. अनेक वचनासाठी तो अनुस्वार आहे, पण त्याचा उच्चार वेगळा करायची जरूर नाही, खगासच म्हणायचं. हीच खट्याळ. थांब आता आता कळलं तुला कोणाप्रमाणे आली आहे सकाळ? मॅम एका पोरी अवखळ पोरी समान. हा, काय करत आली आहे? गळ्यातील गळ्यातील सोन्याची गळ्यातील सोन्याची फुलमाळ. काय करत आली आहे? काय करते आहे फुलमाळी सोबत? तोडीत, तोडणं, तोडत आहे ती. ठीक आहे, काय काय तोडतीये? गळ्यातील सोन्याची फुलमाळ तोडीत आली आहे. ठीक आहे, तोडणं म्हणजे ब्रेक करत आली आहे. अजून काय करते? काय वाजवते? नादात वाजवीत रुमझुम आपले चाळ. हा, तर काय वाजवते मग? चाळ. चाळ. हा, आणि घरट्यातून कोणाला उडवत आहे? खगा खग खगा तर खगासला दुसरा शब्द काय आहे? खगला खग खगान खग खगांच. म्हणजे काय? एक मिनिट काय? ओवी, खग म्हणजे पक्षी. काय? पक्षी. हा, मग घरट्यातून कुणाला उडवत आहे ती? पक्ष्याला. पक्ष्यांना उडवत आहे. तर तेव्हा तिला काय म्हटलंय कवयित्रीनी? कशी आहे ती? अशी घरट्यातून पक्ष्यांना उडवते तेव्हा ती कशी आहे? खट्याळ. खट्याळ. ठीक आहे, समजलं आता पहिलं कडवं? दोघींना समजलं? अनघा का तुम्हाला समजलं? चालेल, अनघा पुढचं वाचा. करी आनंदाचे मोरपीस घेऊनी गुदगुल्या करी मज गालावरी फिरवोनी गुणगुणत स्वतःशी वारा अधीर गाणे अन फुगडी घालीत मजशी उखाणे. उखाणे. आता उखाणा म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मॅम लग्न झालं की नवरा आणि बायको काय ते त्यांच्या शाबास. स्पाऊसला डिस्क्राईब करण्यासाठी अरे बापरे. स्पाऊसला डिस्क्राईब करण्यासाठी, पण ते उखाणे हे नव्हेत. ते उखाणे वेगळे, याला कोडं म्हणतात. कोडं. याला कोडं. हा, पझल. पझल कार्ड. पझल म्हणतात ना आपण. काय घेतली होती ना आपण, मला दोन हात आहेत पण मी माणूस नाही. कोडं शब्द त्याला कोडं. उखाणे म्हणतात असं. ठीक आहे, किंवा उखाण्याचा असं म्हणायचं, चहा गवती चहा अनघा आदवीची फुगडी पहा, याला उखाणा म्हणतात. ठीक आहे, तर तो उखाणा पण बरोबर आहे ओबी, पण इथे उखाणा म्हणजे कोडं. ठीक आहे, लक्षात ठेव. तर आता काय आहे, आनंदाचा मोरपीस कुठे घेतलाय सकाळी अनघा? कुठे आहे ते आनंदाचा मोरपीस? कुठे ठेवलाय त्यांनी? तिच्या हातात. हातात. काय करतात ते? काय करते ती मोरपीस घेऊन? तिच्या गालावर फिरवत आहे आणि तिला गुदगुल्या होतात. करत आहे. ठीक आहे, बरं. कोण आलाय अधीरे गाणे म्हणत? वारा आलाय. वारा काय काय करतोय? अधीर गाणे म्हणते, फुगडी घालते आणि उखाणे विचारत आहे. हा, हे कुणाला सगळं ही काय म्हणते? कवयित्री म्हणते हे सगळं माझ्याशी वारा वागतोय असा, आनंदाचे मोरपीस घेऊन सकाळ आली आहे, मला उठवते आहे गालावर फिरवून, असं छान गुदगुल्या करत. ठीक आहे, कळलं? हे समजलं तुम्हाला? ओवी समजलं? ओवी समजलं का? हो मॅम. हा, छान. चला तिसरं वाचा अद्विका. हे ऊन केशरी लोळण घेई अंकी
लुसलुशीत कोवळी निर्मळ बालतनुकी तृणापर्णी हसते दव मिचकावीत डोळे मिचकावीत डोळे भिजविते वसन मम लावणीय कर ओले. ठीक आहे. आता ऊन कसं आहे? कुठल्या रंगाचं आहे ऊन? आहे केशरी. केशरी ऊन आलं, त्यांच्या घरात आलं. अंकिम गिलोळण घे. अंकी म्हणजे हळूहळू हळूहळू ते घरात येणं सुरू झालं. अंकी म्हणजे मांडीवर. अंक इज मांडी. हो का? बापरे. मांडीवर. तर लोळण घेऊया. म्हणून त्या बाळाचं मान म्हटलंय ना. बरोबर. बाळ पण मांडीवर असतं की नाही आपल्या. छोटं लोळत बाळ असतं. सहसा आपण मांडीवर घेतो. तर ते कोवळं ऊन कशासारखं वाटतं कवयित्रीला? छोट्या लुसलुशीत छोट्या बाळासारखं वाटतं ना. ठीक आहे. छान असतं ना. सकाळचं कोवळं ऊन आपल्याला आवडतं ना. छान वाटतं सकाळी अंगावर घ्यायला. दुपारी 12 वाजता उन्हात जायला आवडतं का सकाळी आवडतं सांगा बरं? सकाळी बरं वाटतं की नाही शाळेत जायला? सकाळी बरोबर. जरा ऊन असलं की शाळेत जायला पण मजा येते ना. बरं. तृणपर्णी हसते. काय हसताय? तृणपर्णी काय आहे? तृणपर्णावर काय पडलंय? दवबिंदू. दवबिंदू. काय करताय ते? मिचकावीत डोळे. हा, तर मग त्याला बरोबर वाक्यात बनवून सांग ना. काय करत आहे? डोळे असं मिचकावत वाटतं आहे. आपल्याला. ते जे पानावर पडलेलं दव असतं ना, ते वाटतं आपल्याकडे बघून ते डोळे मिचकावतंय असं वाटतं. खरं नाही असतं ते, वाटतं आपल्याला. भिजवते वसन मग लावून या कर ओले. आपण त्याच्या जवळनं जाताना जरा असं ओलसर पण आपल्याला जाणवतो. वसन म्हणजे काय? कपडे वस्त्र. हे मला लिहून काढूनच द्यायला पाहिजे मॅडम सगळ्यांना. एक एक शब्दाचा अर्थ लिहून काढून द्यायला पाहिजे. ते बघू नंतर. पहिले आता हे 3 कडवे समजले. सोपं आहे ना? कठीण नाहीये ना? ही सोपी आहे कविता. ठीक आहे, कळलं आता. म्हणजे त्या दवामुळे माझे कपडे ओले होतात, असं माझे वस्त्र ओले झाले, असं त्या कवयित्रीला आपल्याला सांगायचं. चला पुढचं आता घ्या मॅडम. घेऊया का? कळेल का बंद करूया? घेऊया ना, होऊन जाईल. घेऊया. परत शिकवायलाच लागेल आपल्याला हे. नाही, प्रश्न उत्तर घेतले की यांच्या डोक्यात सगळं जाईल व्यवस्थित. तरुवेली वरती फुलला सुमसंभार, लडिवाळ हास्य ते सकाळचे अनिवार. मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमालीचा परकल आज ल्यायला. काय हो मॅडम? ल्यावया काडी. म्हणजे घालायला काढला. नीट दिसत नाहीये. बरं. तरुवेलींवरती फुलला सुमसंभार. सुम म्हणजे सुमन. सुमन म्हणजे काय? सुमन. अजून दुसरा शब्द सुमनाला सुमन कशाला म्हणतात? काय असतात? कशाचा आहे समानार्थी शब्द आठवतंय का? झाडाला काय लागतात? थोडा विचार करा. मला सहज विचारतीये. काय असतात? म्हणजे झाड. फुलं. तरु म्हणजे झाड आणि वेली म्हणजे वेल. तरुवेलीवरती फुलला सुमसंभार. ते शब्दात तिथेच दिल्या ना. फुलला काय फुलतं झाडांवर? फुलतं ना. फळ फुललं म्हणतो का आपण? नाही, फुल फुलतं ना. त्यामुळे तरुवेलीवरती फुलला सुमसंभार. फुलं फुलली आहेत. सकाळ झाली की फुलं उमलतात ना. उमलली. पेन्सिल आहे हातामध्ये? लिहा त्याच्यावर फुलं लिहून ठेवा. सुमसंभार म्हणजे फुले. भरपूर फुले. संभार असं म्हटलेलं आहे. सगळीकडे फुलं सकाळीच उमलतात ना. कुठलंच फुल संध्या रात्री उमलतं. बहुतेक सगळी फुलं सकाळी उमललेली असतात. म्हणून भरपूर फुलं आहे.
लढिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार, मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमालीचा परकर आज ल्यावया काडी. ल्यावया काढी, ल्यावया म्हणजे घालायला. घालायला. मैत्रीण हिची निळी टेकडी वेडी. आता निळी का दिसते टेकडी? टेकडी तर ते आभाळाच्या जवळ असते ना, टेकडी दूर असते सहसा ना. पाहिले का टेकडी? टेकडी डोंगर असं पाहिलंय काही? हो मॅम. पाहिलंय ना. मग ते लांब असतं ना आपल्यापासून, तर आपल्याला काय वाटतं ते आकाशाजवळ आहे, म्हणून ते निळं आकाश असतं ना. असं वाटतं आपल्याला, असं कवयित्रीला म्हणायचंय की ते आज निळे कपडे घालणार आहे असं वाटतं. मखमालीचा परकर आज ल्यायला काडी. हा, लढिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार. जे लढिवाळ हास्य म्हणजे पण असं गोड गोड असतं ना. बाळ कसं आपल्याला मस्का मारायचं असलं की कसं गोड गोड असतं, किंवा एकदम फुतकन असतं ना आईला पाहून किंवा खाऊ पाहून, त्याला असं लढिवाळ हास्य म्हणतात. सकाळ तशीच असते ना, सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी, म्हणून सकाळचे हास्य हे लढिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार, मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमालीचा परकर आज ल्यावया काढी. म्हणजे निळा परकर असते घालणारे. घेऊनी ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणाविते ये बनूनी अवखळ पोर. जे तू पण अशी मुक्त यांनी ये माझ्याकडे टेकडी चढायला. अवखळ मुलीसारखी तू पण ये. म्हणजे तुझ्या डोक्यावर जे काय भार आहेत, तुझं काय टेन्शन आहे, काय त्रास आहे, सगळा सोडून दे आणि माझ्याकडे ये. तू मुक्तपणाने माझ्याकडे ये. आणि मलाही वाटे मुक्त सोडूनी केश, लेवनी परिसम हलका निळसर वेश. आपण पण परी होऊन असा उडत उडत आकाशात विहार करावा, मुक्तपणे संचार करावा, असं कवयित्रीला वाटतंय. कळलं? ती टेकडी म्हणते तिला, किंवा बोलवते तिला, ये माझ्याकडे चढायला ये. मैत्रीण हिची निळी टेकडी वेडी, मखमालीचा परकर आज ल्यावया काढी. घेऊनी ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणविते ये बनूनी अवखळ पोर. अन मलाही वाटे मुक्त सोडूनी केश, लेवनी परिसम हलका निळसर वेश. पूर्वी ना असे केस आता आपण सोडतो तसे मोकळे सोडायचे नाहीत, अंबाडा घातलेला असायचा. म्हणून ती म्हणते, नाही तर तुम्ही म्हणाल काय मोकळे केस काय, आमचे मोकळेच असतात केस, आम्ही कुठे बांधतो. पण पूर्वी केस बांधलेले असायचे, असे मोकळे नसायचे. म्हणून असं मुक्त व्हायचं तर असं केस पण सोडून, म्हणजे अशा अगदी हलक्या ह्यानी ये तू. मनात काही टेन्शन नको, काळजी नको, चिंता नको, अशी मुक्त वाऱ्यासारखी अशी हलकी होऊन ये असं म्हणते. परी सारखी. परी आपल्याला कसं कुठेही उडत जाते ना अशी हलकीपणे आनंदाने, तसं आणि ये काय तू. वेश म्हणजे निळसर वेश, म्हणजे निळ्या रंगाचा असा छानसा आता परी परीचा परी कसा काय असतो ना घालते, परीचा ड्रेस असतो ना, तसा ड्रेस घालून मला पण वाटतंय की मी तिच्यासारखं मुक्तपणे संचार करावा. ठीक आहे. होऊन तरल या वाऱ्या समधावावे, सोनेरी असल्या उन्हात मिसळून जावे. गुदगुल्या कराव्या मूर्त बनूनी आनंद, गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद. असं मोकळेपणी जावं वाऱ्यासारखं. वारा कसा हवा तसा जात असतो ना, त्याला कोणी रोखू शकत नाही. हलका हलका एकदम एकदम लाईट. तसं आपण पण जावं मुक्तपणे आणि स्वतःशीच गाणं गात बसावं, म्हणजे एकूण आनंदाने राहावं असं कवयित्रीला वाटतंय. मोकळेपणाने जावं टेकडीवर, वाऱ्यासारखं हलकं हलकं मुक्तपणे विहारावं आणि आपल्याशी स्वतःची गुणगुणत आनंदाने बसावं. आपल्याला खूप आनंद झाला तर आपण गाणं म्हणतो की नाही काहीतरी, गाणं गुणगुणतो ना, तसं आनंदाने मी गाणं गुणगुणत बसावं टेकडीवर जाऊन. सुमना परी निर्मळ हसुनी जगा हासवावे, अन विहंग बनूनी आकाशी विहरावे. या लीन तृणाला दव बनूनी नटवावे, अन माझ्यातुनी मी निष्ठुनी सकाळ व्हावे. म्हणजे माझी सकाळ व्हावी, म्हणजे मी सकाळ झाली असं वाटून मी सगळं करावं. म्हणजे सुमनांना जागवावं, जे अवखळ पोरी समान आले तसंच खरं वागावं असं त्यांना म्हणायचंय.
सुमना सुमना परी परी आता निर्मळ पुन्हा हसवी सुमन जगा शब्द आला. हसवावे, विहंग बनून आकाशी विहरावे, विहंग. लीन तृणाला दव बनून नटवावे, अन माझ्यातून मी निष्ठून सकाळ व्हावे. म्हणजे मी माणसाच्या ऐवजी सकाळ होऊन असं सगळं मी करावं. म्हणजे थोडक्यात काय, मी माणूस असले तरी असं सकाळ कशी सगळ्यांना प्रसन्न करते तसं मी पण सगळ्यांना प्रसन्न करावं, असं सकाळप्रमाणे वागावं. वागावं, हे बघा, असं हे शेवटच्या ज्या कवयित्रीला म्हणायचंय. पाढ्यामध्ये ना पहिल्या कवयित्री 2-3 कोण आहे? कवयित्री कोण आहे? नाव वाचा पटकन. मॅम पद्मा गोळे. पद्मा गोळे. ठीक आहे, कळली कविता? हं, सोपी आहे. प्रश्नोत्तर घेऊया, त्याच्यातच त्याचं सगळं येऊन जात. सोपं आहे. एक वेळ घेऊ का प्रश्नोत्तर याच्यातले पहिल्या कडव्यापासनं? सुमसंभार म्हणजे काय सांगा मला, नकाद्विका. काय मॅम? पहिलं आता आपण दुसऱ्या पेजवरच पहिलं कडवं घेतोय. तरुवेलींवरती फुलला सुमसंभार, दडिवाळ हास्यते सकाळचे अनिवार, मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमलीचा परकर आज लयावया काढी. तर काय फुललं आहे तरुवेलींवरती? मॅम सुमसंभार. मैत्रीण कोण आहे तिची? निळी टेकडी वेडी. वेडी, निळी टेकडी. ठीक आहे. कसा आहे परकर तिचा? मखमलीचा. मखमलीचा. ठीक आहे. आता ओवी तू सांग. घेऊन ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणाविते ये बनूनी अवखळ पोर, अन मलाही वाटे मुक्त केशून सोडूनी केश, लेऊन परिसम हलका निळसर वेश. ओवी, मी विचारणार आहे तुला, कशी हवी आहे ओढणी? कशी आहे ओवी? मॅम घेऊ सुकुमार. ओढणी जरतारी. जरतारी म्हणजे जरतारी. जरतारी म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेली. काय? इस्त्री केलेली. एम्ब्रॉयडरी केलेली, एम्ब्रॉयडरी छान अशी सजवलेली, सजवलेली, डिझाईन असलेली. हा, ठीक आहे. डिझायनर ओढणी थोडक्यात. डिझायनर ओढणी. तर कशी घेऊन ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणाविते ये बनूनी अवखळ पोर. कोण खुणावत आहे आणि कुणाला खुणावत आहे? काय? कोण येत आहे ओढणी घेऊन? ओढणी जरतारी ओढणी घेऊन कोण येत आहे? सकाळ येते ना? कवयत्री. कवयित्री नाही, कवयित्रीला खुणावत आहे. सकाळ येते आहे ओढणी सकाळ घेऊन. बोलवते ना. सकाळ बोलवते तिला, ये बनूनी अवखळ पोर. आणि मग आता कवयित्रीला काय वाटतंय? मलाही वाटे मुक्त केशून सोडूनी केश, लेऊन परिसम हलका निळसर वेश. काय वाटतंय कवयित्रीला आता, की केस काय करावे? मोकळे सोडावे सोडावे. आणि परीसारखं हा हलकं निळसर वेश घालावे आणि फिरावे. ठीक आहे. आणि फिरावे. हा, पुढचं वाचते मी. होऊन तरल या वाऱ्या सम धावावे, सोनेरी असल्या उन्हात मिसळून जावे, गुदगुल्या करीत कराव्या मूर्त बनून आनंद, गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद. कशाप्रमाणे धावावे? काय कवयित्री काय म्हणते? कसं कसं वाटतंय तिला? कशाप्रमाणे धावावे? तूही अनम्यूट राहा बरं, म्हणजे पटकन उत्तर. आणि कुठे मिसळून जावे? कशात मिसळून जावे? मॅम उन्हात. कुठल्या रंगाच्या उन्हात? सोनेरी. सोनेरी उन्हात मिसळून जावे. आणि काय करावे अजून? गुणगुणत बसावे. कसे 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 गुणगुणावे? स्वतःशीच गुणगुणावे. ओके, ठीक आहे. त्यानंतर सुमना परी निर्मळ हसून जगा हसवावे. सुमन म्हणजे पुन्हा सुमन फुलं. फुलांप्रमाणे. फुलं कशी असतात? निर्मळ असतात, है ना, पवित्र असतात. तर तसं काय करावं? सुमना परी हसूनी जगा हसवावे. कशाप्रमाणे जगाला हसवावे मग? सुमना परी. सुमना परी म्हणजे फुलांप्रमाणे जगाला निर्मळतेने हसवावे. कसे बनवून आकाशात विरावे?
काय बनवून आकाशात विहरावे? मॅम विहंग विहंग म्हणजे पुन्हा खग, विहंग, खग, पक्षी ह्या तिथे विहंग म्हणजे पक्षी. लीन तृणाला दव बनवून नटवावे. लीन तृणाला मी छोटस ते गवताची पात असते त्याला त्याला असं छानसं पातळ असतात ना, असे छान डेलिकेट नाजूक असतात. तर त्या नाजूक तृणाला म्हणजे गवताच्या पातीला कशाने नटवावे? मॅम दवबिंदूनी दवबिंदूंनी नटवावे. आणि माझ्या तुनी मी निसटुनी सकाळ व्हावे. मी म्हणजे मी कवयित्री म्हणते मी स्वतः न राहता मी सकाळ होऊन सगळ्यांना आनंद द्यावा. कळलं आता कविता? सोपी आहे, समजलं सगळ्यांना? चला पहिला प्रश्न, सकाळ कशी येत आहे? कशाप्रमाणे येत आहे सकाळ? पहिल्या वाक्याचं उत्तर आहे. तिघी अनम्यूट राहा पटकन. अवखळ पोळी समान. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं. व्हेरी गुड. दुसऱ्या, आनंदाचे मोरपीस घेऊन सकाळ काय करत आहे? गुदगुल्या करत आहे. हा, तर दुसऱ्याचं उत्तर कळलं. सगळ्यांनी पटकन मार्क करून घ्या पटकन. वारा स्वतःशी कोणत्या प्रकारचे गाणे गुणगुणत आहे? अधीरे गाणे गुणगुणत आहे. ओवी कुलकर्णी, समजतंय का? हो मॅम. हा, मार्क पुस्तकावर मार्क, त्याच्यावर मार्क करा प्रिंटआउट वर आणि नंतर लिहून काढायचे. डोळे मिचकावून कोण हसत आहे? आपण पाहिलं ना मगाशी डोळे. दवबिंदू नाही. हा, दवबिंदू हसत आहे, है ना? ठीक आहे, कळलं का ओवी कुलकर्णी? ओवी. हो मॅम. हा, तर तू अनम्यूट राहा, पटकन बोलायला होतं. पाचवा प्रश्न, सकाळची मैत्रीण कोण आहे? सकाळची मैत्री निळी टेकडी वेडी आहे. निळी टेकडी आहे. ओके. ओढणी कशी आहे? जरतारी सुकुमार ओढणी आहे. जरतारी आहे, ठीक आहे. कोणत्या उन्हात मुसळून जावेसे वाटते? सोनेरी उन्हात. पहा बरं, पटकन आलं, सोपं घेतलं आपण. जगाला कोणासारखे हसवावे? सकाळ सारखे नाही. तुम्हाला लिहायला सांगितलं होतं मी त्याचं. शेवटच्या कडव्यात जा. जगाला कसे हसवावे? कोणासारखे हसवावे? पहिली ओळ परी म्हणजे फुलासारखे. फुलासारखे निर्मळ हसून जगाला हसवावे. लिहा तिथे, फुलासारखे निर्मळ हसून जगाला हसवावे. इथे त्या प्रश्नाच्या समोरच लिहून काढा आणि नंतर मग वहीत लिहा वेगळं. लास्ट, काय बनून आकाशात फिरावे? पुन्हा शेवटचं कडवं. मॅम सकाळ होऊन. सारखं सकाळ सकाळ काय वाचते? शेवटचं कडवं वाच. हा, सकाळ होऊन आकाशात फिरावे आहे का ओवी? तुझं लक्ष आहे का आपण आतापर्यंत काय वाचलं त्याच्याकडे? मग वाचते शेवटच्या कडवा मधलं दुसरी ओळ वाच ओवी. विहंग बहुनी आकाशी विहरावे. विहंग बहुनी आहे का? ते बनूनी आहे ना? आणि तू म्यूट का करतेय सारखी? हा, काय बनून आकाशात फिरावे? मग काय लिहिशील? विहंग. विहंग बनवणी किंवा पक्षी बनवणी. हा, काय बनून आकाशात फिरावे? पक्षी बनून आकाशात फिरावे किंवा विहंग आठवलं तर विहंग. आता आपण घेऊया थोडक्यात उत्तरे लिहा. गुणगुणणारा वारा काय काय करतो? आपण पाहिलं मगाशी. गुणगुणणारा वारा काय काय करतो? सांगा मला पटकन, आपण वाचलं ते. अधीरे गाणे गातो, फुगडी घालतो आणि उखाणे विचारतो. लिहिता येईल?
आताच बसून लिहून काढा, म्हणजे आज नाही तर उद्या सकाळी तरी बसा, म्हणजे जेवण झाल्यावर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, जेवण झालं तुमचं? हो मॅम. अरे वा, छान. मग आता लिहून काढा पटकन. ओवी कुलकर्णी तू पण. वारा होऊन कवयित्री काय करू इच्छितात? वारा होऊन कवी काय करा हे बघा. तो जे ते जे कडवं आहे ना, दुसरं म्हणजे शेवट तिसरं कितवं कडवं म्हणता येईल त्याला, 1 2 3 6वं कडवं. होऊन तरल या वाऱ्यासम धावावे. हा? वाऱ्याप्रमाणे तरल होऊन धावावे. अजून काय करावे? सोनेरी उन्हात मिसळून जावे आणि स्वतःशीच गुणगुणत बसावे. लिहिता येईल? हा, त्या कडव्याला प्रश्न नंबर 2चं उत्तर लिहून टाका. असं 2 मार्क करून ठेवा ते कडवं आणि तिथे लिहा नंबर 2, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा प्रश्न छान आहे. सकाळला अवखळ पोरीची उपमा कवयित्रींनी का दिली आहे? कारण कारण ती गळ्यातली सोन्याची तोडत येते आणि रुमझुम चाळ वाजवत येते आणि पक्ष्यांना घरट्यातून उठवते, म्हणून ती अवखळ पोरी सारखी वाटते. ठीक आहे, लिहिता येईल का? ओवी हा मॅम. हे का उत्तर? हे सकाळला अवखळ पोरीची उपमा कवयित्रींनी का दिली आहे, याचं उत्तर मी लिहून पाठवेन. चालेल. स्वच्छंदपणे काय काय करावेसे वाटते? स्वच्छंदपणे वाचा पटकन, संपायचंय. 5 मिनिटं जास्त झाले, लवकर संपायचंय पटकन. शेवटचंच राहिलं आपलं थोडस. कसं वाटतं? काय वाटतंय? स्वच्छंद शब्द कुठे आलाय पहा ना. शेवटून दुसरं कडवं, शेवटचं कडवं सोडा, त्याच्या अलीकडचं कडवं. काय करावं? स्वच्छंदपणे गाणं गुणगुणावंसं. गाणं गुणगुणत बसा, स्वतःशीच स्वच्छंद गुणगुणत बसावंसं वाटतं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय वाटतं तिला? परीसारखं निळसर वेश घालून फिरावंसं वाटतं. कवयित्री काय करणार आहेत? फुलासारखे हसून. हा, आता आलाय. कवयित्री काय करणार आहेत ते लिहा. ते तुमच्याजवळ लिहिलेलं आहे ना, प्रिंटआउट आहे ना तिघींजवळ पण? फुलासारखे हसून काय करावेसं वाटतं? फुलासारखे हसून जगाला हसवावे. लिहा तिथे, जगास हसवावे. लिहा पटकन. ओवी लिहिलंस का? पक्षी होऊन आकाशी विहरावे. जगास हसवावे. कळलं? 5 मिनिटात संपवू. झालं, संपेल. समजलं का ओवी आहेस का? हा, फुलासारखे हसून जगास हसवावे लिहिलं. पक्षी होऊन आकाशी विहरावे लिहिलं. आकाशी विहरावे. हा, आणि दव होऊन काय करावे? काय आहे उत्तर? सांगा पटकन. दव होऊन कोणाला नटवावे? शेवटची ओळ, शेवटच्या ओळीच्या पहिली ओळ. मॅम, तृणाला नटवावे. लिहा पटकन. दव होऊन तृणाला नटवावे. जस्ट सिंगिंग. हा,
सकाळी कोण काय काय करत आहे ते लिहा. वारा काय करतो आहे? अधीरे गाणे गुणगुणतो आहे. ठीक आहे. लिहा पटकन. मी याच्यासाठी घेते कारण पुढच्या शुक्रवारी आम्ही राहणार नाहीये, त्यामुळे मग ते प्रश्न उत्तर मी पुन्हा करायला लावेल तुम्हाला. ठीक आहे. वारा काय करतोय? अधीरे गाणे गातोय. लिहिलं का? अधीरे गाणे गुणगुणत आहे. लिहा. तुमच्यासोबत मी पण लिहिते. ऊन काय करत आहे? हे ऊन केशरी लोळण घेई अंकी. हा, ऊन लोळण घेत आहे. लोळण घेत आहे. ठीक आहे. आणि दव काय करत आहे? नाही 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 नाही. दव दव. तिसरं कडवं वाचा. मॅम डोळे मिचकवित आहे. लिहा. डोळे मिचकावीत आहे. डोळे मिचकावीत आहे. दव डोळे मिचकावीत आहे. आता हे जे आहे ना, खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. हे आपण आता नंतर घेऊ. लिहिता येईल तुम्हाला? प्रयत्न करा. वाचा बरं. जोड्या जुळवा हे आपण नंतर घेऊ. पहिले मला वाटतं हे 3च तुम्ही करून पहा, येईल तुम्हाला. काय ओवी? मॅम काही नाही, ते वाचत होते. बरं ठीक आहे, मी सांगते पटकन. घेऊन ओढणी जरतारी सुकुमार मज खुणाविते येऊन ए बनून अवखळ पोर अन मलाही वाटे मुक्त सोडून केश लेऊन परिसम हलका निळसर वेश. या लीन तृणाला दव बनून नटवावे अन माझ्यातून मी निसटून सकाळ व्हावे. हे ऊन हे आपण बघू, नंतर बघू. नंतर सांगूया मॅडम. हे जरा लिहून आता जोड्या जुळवामध्ये या पटकन. चला. जोड्या जुळवा आणि कवितेचं कडवं पूर्ण करा. हे तुम्ही करू शकतात. आणि आता कवितांना पाठ करून टाका, म्हणजे बरेचसे प्रश्न आपोआप येतात. ही कवितेतील कडवे पूर्ण करा, कंप्लीट कराल. ठीक आहे. ते बघून लिहा आणि कविता पाठच करून टाका. कळले का अनघाद्विका, ओवी? हा, हे मी जोड्या जुळवा घेते त्यांचं. 2 मिनिटात होईल, जास्त वेळ नाही लागणार. चला सांगा पटकन. रुमझुम काय आहे? वाचा तिघी जणी. रुमझुम कशाचा आवाज आहे? चाळ. चाळ. रुमझुम चाळ. अवखळ कोण आहे? आता चाळ पुढे एक लिहा. पोरगी दिली नाही ना, पण पोर नाही ना. दुसरा कुठला तरी असायला पाहिजे. वारा. वारा असावा. अवखळ वारा. सोन्याची फुलमाळ. फुलमाळ. सोन्याची फुलमाळ. रुमझुम चाळ. सगळ्यांनी त्याच्या समोरच लिहून काढा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित लिहाल. आनंदाचे सकाळ. आनंदाचे गाणे असावे. अधीरे गाणे. अधीरे गाणे म्हणजे आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे असावे. ठीक आहे. आनंदाचे गाणे. अरे नाही, अधीरे गाणे, सॉरी. आनंदाचे मोरपीस. आनंदाचे हास्य. आनंदाचे मोरपीस. आनंदाचे मोरपीस आहे का? आनंदाचे मोरपीस, बरोबर आई. आनंदाचे मोरपीस. अधीरे गाणे. लढीवाळ. लढीवाळ. लढीवाळ कुठे आहे?
मैत्रीण कोण आहे? मैत्रीण घेऊया. मैत्रीण कोण आहे? लढीवाळ हास्य. लढीवाळ हास्य. झुमझुम चाळ. रुमझुम चाळ. अवखळ बघूया नंतर. उखळ वारा. अवखळ वारा. सोन्याची फुलमाळ. आनंदाचे पोरी समपोरी आहे का? पीस. अधीरे अधीरे गाणे. लढीवाळ हास्य. मैत्रीण निळी टेकडी. मखमली परकर. मखमली परकर आहे ना? मखमली परकर आणि जरतारी ओढणी. जरतारी ओढणी. छोटा ऊ. आणि तरल वारा. तरल वारा आहे मॅडम. काय आहे ना? तरल या वाऱ्यासम धावावे. होऊनी तरल. तरल चाळ. अवखळ हास्य आहे का मग? अवखळ सकाळ. अवखळ सकाळ बरोबर. अवखळ सकाळ. आता मी घेऊ का पुन्हा एक वेळा? सांगू का सगळ्यांना? हे बघा. रुमझुम चाळ. अवखळ सकाळ. सोन्याची फुलमाळ. आनंदाचे मोरपीस. अधीरे गाणे. लढीवाळ हास्य. मैत्रीण निळी टेकडी. मखमली परकर. जरतारी ओढणी आणि तरल वारा. लिहिलं का सगळ्यांनी? पहिला आहे आ, नंतर ई, नंतर उ. ऐ, ए, रू, ई, उ मोठा ऊ, जरतारीसाठी छोटा ऊ आणि तरल साठी अ. बघा, एका तासात कविता अर्थ समजावून आपले प्रश्नोत्तर पण झाले. काय मुलींनो, सोपं होतं ना? हो मॅम. हा ठीक आहे. एक आता लिहून काढ. लिहिता लिहिता पटकन आभा पण बसली का बाजूला? ती बराच वेळ झाला ना. हो चालेल चालेल. मग आता आपण असं करू. पुढच्या याला वाचन कविता पाठ करू द्या. त्या कल्याणी मॅडम येतील घ्यायला. हा, वाचन घ्यायचं आणि कविता पाठ करू द्या. दोन्ही कविता पाठ करून टाका. म्हणजे बरेचसे प्रश्न उत्तर येतील तुम्हाला. सकाळ तरी पाठ होऊन जाईल. सकाळची छान आहे. सकाळ सुंदर. कविता छान आहे. आणि ते कडवे पूर्ण करा. ते मी प्रश्नोत्तर सगळे लिहायला लावणार आहे. आता मी पाठवते याच्यात. हा ठीक आहे. चालेल मग. चला बंद करूया. चला, गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री.